पंधरागाव मध्ये नावाजलेला खेळाडू राज युतेकर गोलंदाजीसाठी आलाय. पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे राजांचा फुटी चेंडू सामना करतोय प्रतीक उदिकर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन होतं ते म्हणजे राज यांच्या रूपामध्ये वावे संघाकडून. राजचा फुटी चेंडू सामना करतोय प्रतीक. चांगल्या रीतीने तडवला चेंडू बघूया क्षेत्ररक्षण जलकल. ओहो एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. दुसरी सहजरित्या पूर्ण. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पलकावं लागते ती म्हणजे 3 बिनबाद 3. चांगल्या रीतीने फटकेबाजीचं प्रदर्शन चालू आहे त्यामध्ये प्रतीक यांच्या रूपामध्ये साखर संघाकडून. चांगल्या रीतीने तटवला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण का चढवत आहे. 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 5 धावसंख्या बिनबाद 5. पंधरागाव मध्ये नावरलेले संघ आहेत ते वावे गणेशनगर विरुद्ध साखर चौकीचीवाडी. चांगल्या रीतीने तडवला चेंडू बघूया वैभव झेलखाली येतोय आणि हा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे प्रतीक उदेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका बसतोय तो म्हणजे वावे साखर चौकीचीवाडी संघाला. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. दर्शन प्रतीकची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे दर्शन. बघूया आपल्या संघाला किती दर्शन देतो तो म्हणजे दर्शन. बघूया गोलंदाजीसाठी आले तो म्हणजे राजांचा फुटी चेंडू सामना करतोय दर्शन. चांगल्या रीतीने तटवला चेंडू झेलखाली जातोय राज. एक धाव पूर्ण. एका धावसंख्येवर समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्येत बदल पडते. धावसंख्या फलकावं लागते ती म्हणजे 6. 1 बाद 6. चांगल्या रीतीनं गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे दोन्ही संघाकडून. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे राज युतेकर वावे संघाचा एक गुणवंत खेळाडू राज. त्याला सामना करतोय तो म्हणजे अमर. चांगल्या रीतीनं गोलंदाजी खरंच अचूक टप्पा टाकतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. 1 बाद 6. डीजे सामना त्वरित चालू करा पंचांनी. गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे आदेश युतेकर.
आदेशांचा पुढील चेंडू सामना करतोय दर्शन. दर्शन बघूया काय समाचार घेतो आदेशांचा. दर्शन टू आदेश. चांगल्या रीतीने तटला चेंडू क्षेत्ररक्षण जलकाली येतोय. असलम चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण होतोय असलम यांच्या रूपामध्ये. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. तिसरी सदरीता पूर्ण. 3 धावसंख्या संघाची धावसंख्येने धावसंख्या 9. 1-9. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या रीतीने फटकेबाजी केली होती ती म्हणजे अमर पाटे यांनी. बघूया आता काय करतो अमर टू आदेश. वावे गणेश नगर आपण त्वरित सामना चालू करा. अमर टू आदेश. आदेशांचा पुढील चेंडू अमर यांना. चांगल्या रीतीने गोलंदाजी आदेशांची वावे संघाकडून. आदेशांचा पुढील चेंडू अमर यांना. बघू काय समाचार घेतात. चांगल्या रीतीने तडवला चेंडू. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि हा तर फलंदाज रनआउट होतोय तो म्हणजे अमर यांच्या रूपामध्ये. संघाला दुसरा झटका बसतोय तो म्हणजे साखरचा कुजवाडी या संघाला. हॅलो, दोन्ही संघांना विनंती असेल कृपया या ठिकाणी जर पंचांचा निर्णय असेल तर अंपायरचा तर यस पंच एकदा चेक करा बेल्स पडले का फक्त एकदा चेक करा आणि त्यानंतर मात्र डिसिजन द्या. टीम साखरकडून असं अपील आहे की बेल्स पडली नाही आहे. मे बी चेक करा कृपया. सर्वांनी शांततेमध्ये निर्णय ॲक्सेप्ट करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी डिसिजन थर्ड अंपायर असतील सामनाधिकारी आणि पंच यांच्या डिस्कस नंतर असा निर्णय येतोय की नॉट आउट आहे. चला मॅच चालू करा कारण का तुम्ही बेल्स खाली पडू दिली नाही आहे. त्यानंतर असं डिसिजन आलं आहे. चला लगेच मॅच चालू करा प्लीज. डिस्कस नको करूया आपण. मॅच चालू करा. सर आताचे किती धावा आहेत? 2 ना. ओके, धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 11 या आकड्यावरती येऊन पोहोचलेली आहे. अमर यांना नॉट आउट दिलं जात आहे. चला ओव्हर टू किशोर सर. सूरज टीम साखर सूरज रेवणे
आपल्या फक्त त्या प्लेयर्सला तिकडून कॅमेऱ्यापासून थोडं हे करा ना. थँक्यू. आदेशांचा पुढील चेंडू सामना करतोय संघाची धावसंख्या 11. 1-11. आदेशचा पुढील चेंडू सामना करतोय अमर. अमर बघूया काय समाचार घेतो. चांगल्या रीतीने फटकेबाजी करावी लागेल. चांगल्या रीतीने तडवला चेंडू एकदा पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अमर बाटे. सूरज मोरे मगाशी एक चेंडू मध्ये 3 धावसंख्या असताना चांगल्या रीतीने फटकेबाजी केली होती म्हणजे सूरज मोरे यांनी आणि आपला संघ विजय करून सेमीफायनल मध्ये पदार्पण केलं होतं ते म्हणजे सूरज यांनी. गोलंदाजी करतोय आदेश. आदेशांचा पुढील चेंडू सामना करतोय सूरज. चांगल्या रीतीने तडवला चेंडू एकदा पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. एका धावसंख्येवर समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या पलकावं लागते ती म्हणजे 13. 2-13. आदेशांचा पुढील चेंडू सामना करतो सूरज. चांगल्या रीतीने तडवला चेंडू सिकंदर झेलखाली आहे परंतु एकदा पुन्हा दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय सिकंदर यांच्या रूपामध्ये. 2 धावसंख्येवर समाधान मानावं लागते ते म्हणजे साखर संघाला. सूरज यांच्या रूपामध्ये संघाची धावसंख्या फलकावं लागते ती म्हणजे 15. 2-15. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. डीजे जे कॅमेऱ्याखाली जी साखरची मुले आहेत त्यांनी जरा तिथून लांब असायचं आहे. पॅव्हलियन मध्ये या. कमेंट येत आहेत तिकडून मुंबईवरून. आपल्या महाराष्ट्रावर आपलं युट्यूब चालू आहे. आपलं ग्राउंडच्या मध्ये जर कोण खेळाडू बसले असतील तर त्याने बाउंड्रीच्या बाहेर बसायचं आहे नाही तर पॅव्हलिंग मध्ये येऊन बसायचं आहे. सामना चालू करा. सलमान तिसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजे सलमान. चांगल्या रीतीने चेंडू एकदा पूर्ण. एका धावे समाधान मानावं लागते ती म्हणजे दर्शनला. संघाची धावसंख्या पलकावं लागते ती म्हणजे 16. 2-16. चांगल्या रीतीने फटकेबाजी करावी लागेल ते म्हणजे साखर संघाला. सलमान टू सूरज. चांगल्या रीतीने तडवला चेंडू एकदा पुन्हा. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. दुसरी सहजरित्या पूर्ण होते. दुसरी धाव. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या पलकावं लागते ती म्हणजे 18. 2-18. अशाच रीतीने फटकेबाजी करावी लागेल सूरज मोरे यांना.
सलमान टू सूरज. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. व काय क्षेत्ररक्षण होतंय ते म्हणजे चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण होतंय वावे संघाकडून. रुपेश यांच्या रूपामध्ये संघाची धावसंख्या पुढेच राखते. संघाची धावसंख्या फलकावं लागते ती म्हणजे 19. 2 बाद 19. सेकंड इनिंग आपले समालोचन करतील रघु सर आणि रोहित दुतेकर सर. चांगल्या रीतीने ठरवला चेंडू बघूया क्षेत्ररक्षण झेल खाली आणि हा तर झेल बाद होतो म्हणजे दर्शन. धावसंख्या 19. 3 बाद 19. साखर संघ फलंदाज पाठवा सूरज रेवणे. सूरज यांनी जर षटकार मारला तर रघु सुर्वे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावलेले आहेत ते म्हणजे रघु सुर्वे यांनी याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. सूरज रेवणे यांनी चांगल्या रीतीने टटवला चेंडू. एक धाव पूर्ण. पंचांनी सांगायचंय 2 धावा. 2 धावा. धावसंख्या 22. 21. शेवटचा चेंडू आहे का? आणि सूरज रेवणे बाद होतोय रनआउट रूपात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. जिंकण्यासाठी वावे गणेशनगर संघाला 22 धावसंख्येची गरज. पुढील समालोचन करतील आमचे रोहित सर आणि रघु सर. आपण कॉमेंट्री करायची. आहे जोपर्यंत शेवटचा रन आपण काढत नाही, शेवटची धावसंख्या जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत कोणताही संघ कधीही विजयी होत नाही. आपण पाहिलं तर चांगल्या दोन्ही संघांमध्ये चांगल्या प्रकारचे तुल्यबळ असे खेळाडू आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी वावे गणेशनगर संघाने केली जरूर, परंतु तितक्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण चौकीच्यावाडी संघाकडनं वारंवार पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सामना कोणत्याही सिच्युएशनला आपण हरू शकत नाही. बॅकफुटला जाणं हे शोभत नाही क्रिकेटरला. आणि संघाचं नेतृत्व करणारच खेळाडूला जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं कर्णधार जर असेल ना तर त्याला आपला संघ अडचणीत असताना त्याच्यातून कसं विजयाच्या दिशेने घेऊन जाता येईल तोच यशस्वी संघाचा कर्णधार होऊ शकतो. आणि संघाचा कर्णधार कोण आहे? ज्या संघाच्या कर्णधाराने चिपळूण प्रीमियर लीगमध्ये सुर्वे स्पोर्ट्स संघाकडचं प्रतिनिधित्व केलं होतं तो प्रतीक उतेकर या संघाचं आपण प्रतिनिधित्व करताना पाहतोय. चांगल्या प्रकारचं खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन्ही संघामध्ये खेळाडू आहेत
आपण वावे संघाकडे जर पाहिलं तर 15 गावचा वंडर बॉय वैभव उत्तेकर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वाचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय. सामना चालू होतोय कारण का आपल्याला अंतिम महत्वाचा निर्णायक सामना खेळवायचा आहे. कृपया यजमान संघ आपण थोडं फास्ट खेळायचं आहे कारण का आपण यजमान संघ आहे आणि आपण जेवढा टाइम वेस्ट करणार नाही तेवढी ही स्पर्धा आहे ती सुशोभित आणि नीटनेटके शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत होईल. चांगल्या प्रकारची स्पर्धेचं आयोजन खरोखरच मी कालही बोललो होतो की 15 गावमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये विकेट चांगली बनवणं गरजेचं आहे. आणि मी माझ्या संघाचं नेतृत्व करताना जेव्हा मला कप्तान म्हणून आणि कॅप्टन म्हणून बोलवलं होतं त्या ठिकाणी मी हे बोललो होतो की विकेट जी बनवले ना ते अप्रतिम विकेट बनवले. खरोखरच यजमान संघाचं मी कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यजमान संघ आज सेमीफायनलचा सामना खेळतोय. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिले षटक महत्वाचं निर्णायक षटक घेऊन येतोय तो सूरज मोरे. गुणवान खेळाडू आहे. चांगल्या प्रकारची अचूक टप्प्याची गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. स्ट्राईकला आहे तो अनुभवी खेळाडू जो वावे गणेशनगर संघाचं प्रतिनिधित्व गेली कित्येक वर्ष करतोय. माझ्या मते मी जेव्हापासून क्रिकेट खेळायला लागलो ना तेव्हापासून या खेळाडूला मी या संघाचं नेतृत्व करताना पाहतोय. निलेश उतेकर गुणवान खेळाडू आहे. पहिला चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू असणार आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. माफी असावी 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचे षटक नसणार आहे. पहिले षटक हाताळतोय तो सूरज. लेग साइडला कडवला चेंडू आहे. हा झेल होतो का पाहायचा आहे. झेल होत नाहीये. सूरज रेवणे चेंडू खाली येत आहेत. एक धाव घेतली जाते आणि स्ट्राईकला येतोय तो 15 गावचा वंडर बॉय. आणि खरोखरच त्या खेळाडूने चिपळूण पट्ट्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं नाव लौकिक केलंय आणि अतिशय चांगल्या प्रकारचे खेळी दाखवलेले आहे. सुधीर भोसले स्मृतिचषक असो किंवा रत्नागिरी प्रीमियर लीग असो चिपळूण प्रीमियर लीग असो या सर्व स्पर्धेमध्ये आपलं नाव लौकिक केलंय तो खेळाडू तो म्हणजे वैभव उत्तेकर. पुन्हा एकदा दुसरा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. पायचा हा चेंडू जातो का डी झोन मध्ये परंतु सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते. 2 धावा या ठिकाणी जमा केले जात आहेत. 2 धावांना धावसंख्या सरसवली जाते. धावसंख्या होते 3 बिनबाद 3 धावा 22 धावांचं आव्हान आहे. थोडंसं शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी चालू आहे परंतु सूरज का अनुभव आहे. चांगल्या प्रकारचा कमबॅक करण्यात यात काही शंका नाही आहे. चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडू आहे आणि चौकीचेवाडी संघ आहे ना तो एक अनुभव पाठीशी असलेला संघ आहे. नवोदित संघ आपण या स्पर्धेमध्ये वारंवार पाहतो. गेल्या मागच्या सत्रामध्ये म्हणजेच कालच्या सत्रामध्ये सेमीफायनलमध्ये वावे मुसळ चांदेवाडीच्या अपोजिट जय गणेश पोस्टर संघ खेळला होता. तो नवोदित संघांचा भरणा असणारा संघ होता पण त्यांनी जी टप दिले ना ते खरोखरच कालच्याही सेमीफायनलमध्ये वाखाणण्याजोगे होते. आजची ही दुसरी सेमीफायनल आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू होता. सन्मानजनक फटका खेळला जातो. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 4 धावा. बिनबाद 4 धावा संयमी खेळी खेळली जाते. आणि वैभवला माहिती आहे की प्रत्येक संघामध्ये कोणता गोलंदाज चांगला आहे कोणता गोलंदाज थोडाफार वीक आहे याचं कॅल्क्युलेशन अनुभवी खेळाडू आणि जे महत्त्वाचे खेळाडू असतात ते करत असतात. त्यांना माहिती आहे की वैभव चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. माफी असावी सूरज. पुढचा चेंडू सूरजचा. स्ट्राईकला आहे तो वैभव. अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे. हा चेंडू डी झोन मध्ये जाणार यात काय शंका नाही आहे. पंचांची खून काय येते 2 धावा. या 2 धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 6 धावा. बिनबाद 6 धावा 22 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या होते 6 परंतु गडी काय अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये. कारण का त्यांना माहिती आहे की दोन्ही खेळाडू आहेत ना ते संयमी खेळी करण्यामध्ये माहीर असे खेळाडू आहेत. आपण जर पाहिले तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटाही सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा ना की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. या ठिकाणी या मैदानावरती इतिहास घडवणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. लेग साइडला मारले चेंडू आहे. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार यात काय शंका नाही आहे. तिसरी धावचाही अटेम्प्ट होणार कारण का वैभव आहे परंतु हा अटेम्प्ट पूर्ण करून दिला जात नाहीये. धावसंख्या होते ते 8 धावा.
त्यानंतर चांगल्या प्रकारची पुन्हा एकदा कमबॅक करणं गरजेचं आहे. डॉट चेंडूची सांगता करणं गरजेचं आहे. आपण महत्वाचा गोलंदाज आहोत संघाचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे आणि ही कॅच होणं गरजेचं आहे. कॅच खाली कोण येत आहे? थोडासा नैसर्गिक अडथळा आहे. त्या खेळाडूला काही बोलून फायदा नाही आहे. खरोखरच नैसर्गिक अडथळा आहे. ती झेल होऊ शकला असता, परंतु 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. एकूण माफी असावी, 3 धावा एकूण जमा केल्या जातात. 3 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 11 धावा. 22 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमा केल्या जात आहेत. थोडंसं संघाला बॅकफुटला ढकललं जात आहे, ते म्हणजे साखर चौकीचाळी संघाला. परंतु हरकत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. एकाच चेंडूवरती 6 धावा आपण बनवू शकतो, परंतु 6 चेंडूवरती 1 धावही बनत नाही. यालाच म्हणतात क्रिकेट. आता जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी भरपूर मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय संतोषजी उत्तेकर, माजी सभापती, शिवसेना विभाग प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील हे आपले मान्यवर आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी भरघोस अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर राजेंद्र श्रीधर भोसले चोरवणे शाखा प्रमुख यांच्याकडूनही या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर अनंत मारुती उत्तेकर शाखा प्रमुख चोरवणे, उत्तेकर गावठण याही मान्यवरांकडून आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि हा घुटना टेक तमाशा देख, वैभवच्या बॅट मधून निघालेला हा षटकार डीजे. आदरणीय सन्माननीय अनिकेतजी पालांडे यांच्याकडनं या षटकाराला वैभवच्या 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा वैभवच्या बॅट मध्ये येतोय खणखणीत षटकार आणि हा षटकार माझ्या मते विजयी षटकार आहे. संघ विजय होत. कृपया लवकर सहकार्य करा. थोडस आपल्याला या ठिकाणी अंधाराचं टायमिंग होतं, संध्याकाळचं टायमिंग होतं, थोडंसं आपल्याला उजेडाचा प्रमाण कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर सामना होणं गरजेचं आहे आणि सामना हा दोन्ही संघाला पुरेसा वेळ मिळेल या पद्धतीने होणं गरजेचं आहे. टॉस करून घ्यायचं आहे. निलेशजी उत्तेकर, आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि यानंतरचे समालोचन करणार माझे परममित्र आणि 15 गावचे गाण कोकिळा रोहितजी उत्तेकर. हॅलो, धन्यवाद रघु. वैभव उत्तेकर आपण या इकडे चला, या लवकर. आणि टीम मुसाडचे कॅप्टन आणि टीम बाबी गणेश नगरचे कॅप्टन सिकंदर, लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. चला कॅप्टन या, दोन्ही संघाचे कॅप्टन. त्याचप्रमाणे वैभव आपण पण या नाणेफेकीचा आपलं पारितोषिक घेण्यासाठी. अनिकेत पालांडे यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक देखील आहे. हॅलो, मॅन ऑफ द मॅच म्हणून देखील वैभव आहेत, त्यांना देखील विनंती करेन. सर आपण या पुढे. वैभव उत्तेकर आपण मॅन ऑफ द मॅच सिलेक्ट झालंय, त्यांना पण द्या प्राइज. या ठिकाणी सन्माननीय साखरगावचे दीपकजी उत्तेकर नाशिकवरून खास या स्पर्धेसाठी आले, त्यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. गणेश सर आपण त्यांना सन्मानित करा. वैभवला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या. चला मॅच होते. टॉस झालंय का? टॉस कोण जिंकलंय? बाबे गणेश नगर. लगेच सांगा. सिकंदर. हॅलो, बॉलिंग 3 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग घेतले का? सरशे उत्तेकर असतील त्यांनी बॅटमध्ये यायचं आहे. सरशे उत्तेकर, सरशे प्रशांत उत्तेकर.
चला नक्कीच आता ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय आमचे वडील तुल्य आम्ही सातत्याने ज्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जात असतो ते म्हणजे मदन चांदे, अक्षय चांदे आणि हरिभक्ती पारायण मुसाडगावचे मुसाडगावचं एक मोठं नाव सन्माननीय मधुकर महाराज चांदे या ठिकाणी आहेत. यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आणि ते आल्या आल्या त्यांचा शुभसन्मान देखील करून घ्यायचा आहे. या स्पर्धे येथील पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हरिभक्ती पारायण मधुकर महाराज चांदे यांचा शुभसन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मदन चांदे आणि अक्षय चांदे यांचे वडील आज या खेळपट्टीवरती येऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्हाला विनंती करतो देखील डॅडी म्हणून आवाज मारतो सातत्याने आणि एका लेकराप्रमाणे प्रेम सातत्याने या सर्व क्रीडांगणावरती या खेळाडूंवरती ते दाखवत असतात. चला मॅच सुरुवात करायची. टीम गणेश नगर काय सिलेक्ट केलंय? गणेश नगर बॅटिंग. ओके चला फिल्डिंग लावायची. टीम मुसाड मदन फिल्डिंग लावायची. फिल्डिंग चला टीम मुसाड तुमची फिल्डिंग आहे तर याची नोंद घ्या आणि सलामीवीर लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मित्रांनो आपल्या सर्वांच्या भेटीला येते नवीन मॅच. या ठिकाणी दीपकजी उतेकर यांचा शुभसन्मान केला जातोय. खास नाशिकवरून आलेत या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी. दीपकजी उतेकर यांचा शुभसन्मान केला जातोय. टीम मुसाड चांदेवाडी फिल्डिंग लावून घ्या. मर्यादित 3 षटकांचे सामने असतील याची नोंद घ्यायची. 18 चेंडूंचा खेळ असेल. 18 चेंडूमध्ये किती धावा जमा करतात याकडे लक्ष आहे. या सामन्यामध्ये उत्तेश्वर एकता संघ चषक 2025चा मानकरी कोण ठरतो याकडे लक्ष असेल. तर नक्कीच आमचे अजित उतेकर एयू लाईव्हच्या माध्यमातून सर्व लाईव्ह प्रक्षेपण अगदी तंतोतंत म्हणजे बोलतात ना मी सुरुवातीपासून सांगतोय की अजित यांची क्वालिटी आहे. क्वालिटी वर्क इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. आणि या ठिकाणी सर्व ट्रॉफीजचं चित्रीकरण केलं जातं आहे. त्याचप्रमाणे अजितच्या माध्यमातून जे व्यासपीठावरती विराजमान मान्यवर आहेत त्यांचं देखील चित्रीकरण केलं जाईल आणि नंतर मात्र या स्पर्धेला या सामन्याला सुरुवात केला जाईल. उत्वेश्वर एकता संघ चषक 2025चा शेवटचा सामना महामुकाबला मेगा फायनलचा मुकाबला मुसाड चांदेवाडी विरुद्ध वावे गणेश नगर. चला बॅटर पाठवायचे आहेत मैदानात. टीम वावे बॅट्समन पाठवायचे आहेत मैदानामध्ये. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर आमच्या मंडळाला या स्पर्धेला भेट देण्यासाठी हरिभक्ती पारायण मधुकर महाराज चांदे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दीपकजी उतेकर सर आहेत. प्रतापजी उतेकर सर आहेत या ठिकाणी. त्याचप्रमाणे संतोष गुरुजी आहेत. विजयजी उतेकर सर आहेत. त्याचप्रमाणे आमच्या स्थानिक वावे येथील संजय उतेकर सर हे देखील या स्पर्धेला आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमच्या साखरगावचे संतोष गुरुजी हे देखील हजर आहेत आणि राजेंद्र उतेकर सर वावे चिंचाटवाडीचे हे देखील या स्पर्धेला आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आदी मान्यवर क्रीडा रसिक आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. टीम धामनंद वगळाचा माल या संघाचे 2 कोण एखादा प्रतिनिधी असेल तर आपण इकडे यायचंय. कर्णधार किंवा प्रतिनिधी. टीम धामनंद वगळाचा माळ. घाई गडबडमध्ये तुमचं सन्मान चिन्ह इथे मिस झालंय तर ते आपण आठवणीने मात्र रिसीव्ह करायचंय. टीम धामनंद वगळाचा माल. चला मॅच सुरू करा. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतायत सोम सकपाळ, संदेश उतेकर. कॅमेरा